नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन जी के अकॅडमी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण रेल्वे ग्रुप डी भरती पेपर सन 2025 अशा बघा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जात आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा काय विचारलाय. बांदीपूर हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा, याचं योग्य उत्तर काय असेल? बांदीपूर बघा हे राष्ट्रीय उद्यान कर्नाटक या राज्यामध्ये आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक दुसरा बघा, या ठिकाणी काय विचारलंय. दक्षिण रेल्वेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? बघा, याचं योग्य उत्तर काय असेल? दक्षिण रेल्वेचं बघा मुख्यालय चेन्नई या ठिकाणी आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, या ठिकाणी काय विचारलं. भारतामध्ये रेल्वेला सुरुवात कोणत्या वर्षी झाली होती? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा रेल्वेला सुरुवात कोणत्या वर्षी झाली होती? तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 यायला पाहिजे. सन 1853 या वर्षी बघा भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा रेल्वेची बघा सुरुवात झाली होती. प्रश्न क्रमांक चौथा बघा, या ठिकाणी काय विचारले. राजस्थान या राज्याची राजधानी कोणती आहे? बघा, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करा. सोपा प्रश्न आहे. राजस्थानची राजधानी कोणती आहे? तर जयपूर बघा विद्यार्थी मित्रांनो, राजस्थान या राज्याची राजधानी आहे. प्रश्न क्रमांक 5 बघा, या ठिकाणी काय विचारलं. भारतामध्ये लोकसंख्येने सर्वात लहान राज्य कोणतं आहे? बघा, भारतामध्ये सर्वात लोकसंख्येने लहान राज्य कोणतं असेल? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 यायला पाहिजे. सिक्कीम बघा हे राज्य भारतामध्ये लोकसंख्येने सर्वात लहान राज्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, या ठिकाणी काय विचारलं. कोल्हेरू हे गोड्या पाण्याचं सरोवर कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. कोल्हेरू हे गोड्या पाण्याचं सरोवर कोणत्या राज्यामध्ये आहे? योग्य उत्तर काय असेल. कोल्हेरू बघा हे गोड्या पाण्याचं सरोवर आंध्र प्रदेश या राज्यामध्ये आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7 बघा, या ठिकाणी काय विचारलं. कोलकाता हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? बघा, याचं योग्य उत्तर काय पाहिजे. कोलकाता हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? योग्य उत्तर काय असेल. कोलकाता बघा हे शहर हुगळी नदीच्या काठावर आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. बघा, प्रश्न क्रमांक 8 या ठिकाणी काय विचारलं. तालचेर काय आहे? औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प आहे. तर तो कोणत्या राज्यामध्ये आहे? तालचेर बघा, तालचेर हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प ओडिशा राज्यामध्ये आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, या ठिकाणी काय विचारलं. ताग या पिकाचं सर्वाधिक उत्पादन कोणत्या राज्यामध्ये होत असते? बघा, ताग या पिकाचं सर्वाधिक उत्पादन कोणत्या राज्यामध्ये होत असते? बघा, पश्चिम बंगाल या राज्यामध्ये सर्वाधिक बघा तागाचं उत्पादन हे होत असते. प्रश्न क्रमांक 10 बघा, या ठिकाणी काय विचारलं. सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या ठिकाणी आहे? बघा, सरदार वल्लभभाई पटेल हे आंतरराष्ट्रीय विमानतळ कुठं आहे? अहमदाबाद या ठिकाणी. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. बघा, प्रश्न क्रमांक पुढचा, या ठिकाणी काय विचार. भारतामध्ये उपग्रह प्रक्षेपण केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? बघा, भारतामध्ये उपग्रह प्रक्षेपण केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? तर श्रीहरिकोटा. श्रीहरिकोटा बघा या ठिकाणी भारतामध्ये उपग्रह प्रक्षेपण केंद्र आहे. प्रश्न क्रमांक 12 बघा, या ठिकाणी काय विचारलंय. सिंहली बघा कोणत्या देशामधली जमात आहे? सिंहली काय आहे? बघा, ही एक लोक जमात आहे. तर सिंहली बघा ही जमात कोणत्या राज्यामधली जमात आहे? बघा, याचं योग्य उत्तर काय पाहिजे. बघा, सिंहली बघा ही जमात श्रीलंका या देशामधली या ठिकाणी लोक जमात आहे. प्रश्न क्रमांक 13 बघा, या ठिकाणी काय विचारलं. सन 1857च्या उठावामधील लखनौ येथील या उठावाचे नेतृत्व कोणी केले होते? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. सन 1857च्या उठावामध्ये लखनौ येथील उठावाचे नेतृत्व कोणी केलं होतं? बेगम हजरत महल. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 14 बघा, या ठिकाणी काय विचारलंय. बंगालची फाळणी कोणत्या वर्षी करण्यात आली होती? बंगालची फाळणी कोणत्या वर्षी करण्यात आली होती? तर योग्य उत्तर काय असेल. सन 1905 या वर्षी बंगालची फाळणी करण्यात आली होती. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. घटनात्मक उपाययोजनेचा अधिकार यांच्या संबंधीचं कलम कोणतं आहे? घटनात्मक उपाययोजनेचा अधिकार यांच्या संबंधीचं कलम कोणतं आहे? तर कलम बघा 32 हे घटनात्मक उपाययोजनेचा अधिकार यांच्या संबंधीचं या ठिकाणी कलम आहे. प्रश्न क्रमांक 16 बघा, या ठिकाणी काय विचारलं आहे. दार्जिलिंग बघा, दार्जिलिंग हे काय आहे? थंड हवेचं ठिकाण आहे. कोणत्या राज्यामध्ये असेल? दार्जिलिंग बघा हे थंड हवेचं ठिकाण पश्चिम बंगाल या राज्यामधलं बघा थंड हवेचं ठिकाण आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, या ठिकाणी काय विचारलं. नटराज मंदिर. नटराज मंदिर विचारले खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?
बघा नटराज हे मंदिर कुठं आहे? चिदंबरम. बघा हे जे की तामिळनाडू या राज्यामध्ये आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा चिदंबरम या ठिकाणी नटराज हे मंदिर आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा जागतिक ओझोन दिवस कोणत्या दिवशी असतो? जागतिक ओझोन दिवस विचारले कोणत्या दिवशी असतो? योग्य उत्तर काय पाहिजे? 16 सप्टेंबर बघा या दिवशी जागतिक ओझोन दिवस असतो. प्रश्न क्रमांक 19 बघा या ठिकाणी काय विचारलं? पोलिओ हा रोग कशापासून होणारा रोग आहे? बघा पोलिओ हा रोग कशापासून होतो? पोलिओ बघा हा रोग या ठिकाणी जीवाणूपासून होणारा तो रोग आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20 जीवनसत्वे यांचा शोध खालीलपैकी कोणी लावला? जीवनसत्वे यांचा शोध कोणी लावला? योग्य उत्तर काय असेल? फुंक बघा या शास्त्रज्ञाने जीवनसत्वांचा शोध लावला होता. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 21 बघा या ठिकाणी काय विचारलाय? कोकणी ही भाषा कोणत्या राज्यामध्ये प्रामुख्याने बोलली जाते? याचं योग्य उत्तर काय पाहिजे? कोकणी बघा ही प्रामुख्याने गोवा राज्यामध्ये बघा ही भाषा बोलली जाते. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 22 त्रिपुरा या राज्याची राजधानी कोणती आहे? त्रिपुरा या राज्याची राजधानी कोणती असेल? बघा त्रिपुराची आगरताळा. त्रिपुराची राजधानी कोणती आहे? आगरताळा. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा जगामध्ये सर्वात उंच शिखर कोणतं आहे? जगामध्ये बघा जगामधलं सर्वात उंच शिखर कोणतं आहे? तर कोणतं असेल? माउंट एव्हरेस्ट हे जगामधलं बघा सर्वात उंच शिखर. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 24 बघा काय विचारलं? भारत सरकारने कोणत्या नदीला राष्ट्रीय नदी म्हणून घोषित केलेलं आहे? भारत सरकारने बघा कोणती एक नदी आहे त्या नदीला बघा राष्ट्रीय नदी म्हणून घोषित केलेलं आहे. तर गोदावरी बघा या ठिकाणी गंगा नदीला बघा भारत सरकारने राष्ट्रीय नदी म्हणून घोषित केलेलं आहे. प्रश्न क्रमांक पुढचा नरोरा हा अणुविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये? नरोरा बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. नरोरा हा अणुविद्युत प्रकल्प उत्तर प्रदेश बघा या राज्यामधल्या या ठिकाणी तो प्रकल्प आहे. प्रश्न क्रमांक 26 बघा या ठिकाणी काय विचारलाय? ताग बघा हे कोणत्या मृदेमधलं प्रमुख पीक आहे? गाळाची मृदा, पिवळसर मृदा, दलदलयुक्त मृदा, क्षारयुक्त मृदा. बघा ताग हे कोणत्या जमिनीमधलं पीक आहे? तर याचं योग्य उत्तर काय पाहिजे? दलदलीची मृदामधलं बघा ताग या ठिकाणी हे प्रमुख पीक आहे. प्रश्न क्रमांक पुढचा भरतपूर पक्षी उद्यान कोणत्या राज्यामध्ये? भरतपूर पक्षी उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे? योग्य उत्तर काय पाहिजे? भरतपूर बघा हे पक्षी उद्यान राजस्थान या राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक पुढचा हत्ती हा खालीलपैकी कोणत्या प्रकारचा प्राणी आहे? हत्ती बघा हत्ती हा कोणत्या प्रकारचा मांसाहारी, शाकाहारी, कीटकभक्षी, सर्वभक्षी? बघा याचं योग्य उत्तर काय पाहिजे? शाकाहारी. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा हाडाचे सांधे कोणत्या ऊतीमुळे नरम पडतात? हाडाचे सांधे विचारले कोणत्या ऊतीमुळे नरम पडतात? योग्य उत्तर काय पाहिजे? बघा याचं योग्य उत्तर काय पाहिजे? ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आहे. कास्ती ऊतीमुळे बघा हाडाचे सांधे या ठिकाणी नरम पडत असं. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 30 दुग्ध उत्पादन यांच्या संबंधीची क्रांती कोणती आहे? दुग्ध उत्पादन यांच्या संबंधीची क्रांती कोणती क्रांती आहे? तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्व व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील.